नमस्कार मंडळी, मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतोय सत्याचा उलगडा. मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या युतीच्या आतूनच उभाळून येणारे वाद, आरोप प्रत्यारोप आणि अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येत असताना भाजपमधील स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप करत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेली आक्रमक टीका ही केवळ वैयक्तिक नाराजी नसून ती युतीच्या मुळावर बोट ठेवणारी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात भाजपच्या काही स्थानिक नेत्यांवर जाणून बुजून युती बिघडवण्याचा, संभ्रम निर्माण करण्याचा आणि शेवटच्या क्षणी गोंधळ घालण्याचा आरोप केला असून या संपूर्ण प्रकरणामुळे महायुतीमधील समन्वय किती कमकुवत झाला आहे हे अधोरेखित झाले आहे. मुख्यमंत्री स्तरावर जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा संबंधित जागांवर सकाळपासून तिढा निर्माण करणे, कार्यकर्त्यांना अंधारात ठेवणे, स्वतःच्या उमेदवारांना वेगवेगळे संकेत देणे आणि माध्यमांमध्ये सातत्याने मुलाखती देत संभ्रम पसरवणे हे सगळे प्रकार मुद्दामहून करण्यात आले असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या मते यामागचा मुख्य हेतू म्हणजे युती तुटावी, एकमेकांवर दोषारोप व्हावेत आणि त्यातून स्वतःचा राजकीय फायदा साधता यावा. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही कार्यकर्त्यांसाठी, सामान्य शिवसैनिकांसाठी, तळागाळातील माणसासाठी लढत आहोत, पण समोरचे नेते मात्र आपल्या घरातल्या मंडळींसाठी, मुलामुलींसाठी, नातलगांसाठी प्रभागांची मागणी करत आहेत. हा प्रभाग मला हवा, तो प्रभाग माझ्या मुलाला हवा, हा माझ्या मुलीला हवा, अशा प्रकारची घरगुती राजकारणाची स्पर्धा सुरू असून सगळे प्रभागच जर एका घराला दिले तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपचे नेते अतुल सावे यांनी संजय शिरसाट यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत हे सगळे आरोप निराधार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. सावे यांनी म्हटले की युतीमध्ये कोणताही निर्णय मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पातळीवर ठरल्यानंतरच घेतला जातो आणि त्यानंतर स्थानिक पातळीवर काही अडचणी आल्या असतील तर त्या संवादातून सोडवता येऊ शकतात. मात्र शिरसाट यांचा रोख स्पष्टपणे काही स्थानिक नेत्यांकडे असून त्यांनी युती तोडण्याचा प्रयत्न केला असा आरोप चुकीचा असल्याचे सावे यांनी सांगितले. तरीही या प्रत्युत्तरातूनही युतीतील अंतर्गत अस्वस्थता स्पष्टपणे जाणवते. कारण एकीकडे सार्वजनिक व्यासपीठावर एकमेकांवर आरोप केले जात आहेत तर दुसरीकडे युती मजबूत असल्याचा दावा केला जात आहे. शिरसाट यांनी पुढे असेही नमूद केले की काही नेत्यांना युती टिकवायचीच नव्हती, त्यांना फक्त आपले राजकीय वजन वाढवायचे होते, आपल्या घरातील सदस्यांना पुढे आणायचे होते आणि त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक शेवटच्या क्षणी गोंधळ निर्माण केला, कार्यकर्त्यांना तयारीसाठी वेळ न देता धावपळीत टाकले आणि मग परिस्थिती बिघडली की त्याची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारामुळे युतीतील विश्वासाला तडा गेला असून सामान्य कार्यकर्ता संभ्रमात पडला आहे. मुलामुलींसाठी युती तोडली का या थेट प्रश्नावर शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले की प्रश्न मुलामुलींचा नाही तर घरातील अंतर्गत वादांचा आहे. त्यांच्यात एकमत नाही, प्रत्येकजण आपापला फायदा पाहतोय आणि त्यामुळेच युती अडचणीत येत आहे. म्हणजेच कुटुंबातील राजकारण, आपापसातील मतभेद आणि सत्तेची लालसा या सगळ्यांचा फटका संपूर्ण युतीला बसत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या संपूर्ण वादातून एक गोष्ट स्पष्ट होते की निवडणुका जवळ येत असताना युतीतील पक्षांमध्ये केवळ बाह्य विरोधकांशीच नाही तर अंतर्गत पातळीवरही तीव्र संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष जर वेळेत थांबवला गेला नाही तर त्याचा थेट परिणाम मतदारांपर्यंत जाऊ शकतो. कारण मतदार केवळ घोषणा नाही तर पक्षातील शिस्त, एकजूट आणि प्रामाणिकपणा पाहत असतो. त्यामुळे शिरसाट यांच्या आरोपांनंतर आणि सावे यांच्या प्रत्युत्तरानंतरही प्रश्न कायम राहतो की युती खरोखरच कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी आहे की काही निवडक कुटुंबांच्या राजकीय भविष्यासाठी, आणि हाच प्रश्न आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकतो. शेवटी एवढंच म्हणावं लागेल की सध्या सुरू असलेले हे आरोप प्रत्यारोप केवळ व्यक्तिविरोधी नसून ते संपूर्ण युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. कारण एकीकडे कार्यकर्त्यांचा संघर्ष, त्यांची मेहनत आणि अपेक्षा दुर्लक्षित होत असताना दुसरीकडे कुटुंबकेंद्री राजकारण, अंतर्गत वाद आणि सत्तेची हाव यामुळे युतीची विश्वासार्हता धोक्यात येत आहे. जर वरिष्ठ पातळीवरून वेळेत ठोस भूमिका घेतली गेली नाही तर हा वाद केवळ वक्तव्यांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात उठू शकतो आणि त्याचा थेट परिणाम युतीला तसेच जनतेच्या विश्वासाला बसू शकतो. त्यामुळे आता प्रश्न आरोप कोण बरोबर आणि कोण चूक याचा नसून युती टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्या बाजूने उभं राहण्याचा आणि घरातील नव्हे तर जनतेच्या हिताचा निर्णय घेण्याचा आहे. अन्यथा ही राजकीय धुसफूस उद्या मोठ्या विस्फोटात बदलायला वेळ लागणार नाही. सध्या महायुतीतील अंतर्गत वाद उघडपणे समोर येत असून शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी
भाजपमधील काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे. हे आरोप केवळ वैयक्तिक नाराजीपुरते मर्यादित नसून युती जाणीवपूर्वक कमकुवत करण्याचा डाव रचला जात असल्याचा थेट संकेत देणारे आहेत. मुख्यमंत्री पातळीवर जागावाटप ठरून सुद्धा सकाळपासून त्याच जागांवर तिढा निर्माण करणे, कार्यकर्त्यांना अंधारात ठेवणे, स्वतःच्या उमेदवारांना वेगळे संकेत देणे आणि माध्यमांमध्ये सतत मुलाखती देत संभ्रम निर्माण करणे हे सगळे प्रकार ठरवून केल्याचा आरोप शिरसाठ यांनी केला आहे. त्यांच्या मते काही स्थानिक नेत्यांना युती टिकवायचीच नव्हती, तर शेवटच्या क्षणी गोंधळ घालून युती तुटावी आणि त्यातून स्वतःचा राजकीय फायदा साधता यावा हा त्यामागचा खरा हेतू होता. आम्ही कार्यकर्त्यांसाठी लढत असताना काही नेते मात्र आपल्या घरातील मंडळींसाठी, मुलामुलींसाठी, नातलगांसाठी प्रभागांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून हा प्रभाग मला हवा, तो माझ्या मुलाला हवा, तो माझ्या मुलीला हवा अशा पद्धतीने सत्तेचे घरगुती राजकारण सुरू असल्याने सामान्य कार्यकर्ता हवालदिल झाल्याचे चित्र त्यांनी मांडले आहे. या आरोपांनंतर भाजपचे नेते अतुल सावे यांनी संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देत हे आरोप निराधार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला असला तरीही युतीतील अस्वस्थता लपून राहिलेली नाही. कारण एकीकडे युती मजबूत असल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे सार्वजनिक व्यासपीठावर एकमेकांवर थेट आरोप होत आहेत. शिरसाठ यांनी स्पष्ट केले की प्रश्न केवळ मुलामुलींचा नसून कुटुंबातील अंतर्गत वादांचा आहे. त्यांच्यात एकमत नाही आणि प्रत्येकजण आपापला स्वार्थ पाहत असल्यामुळेच युती अडचणीत सापडली आहे. या संपूर्ण वादातून एक बाब स्पष्ट होते की निवडणुका जवळ येत असताना युतीतील संघर्ष हा बाह्य विरोधकांपेक्षा अंतर्गत पातळीवर अधिक तीव्र होत चालला आहे. आणि जर वेळीच वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप झाला नाही तर याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर तसेच मतदारांच्या विश्वासावर होऊ शकतो. त्यामुळे आता प्रश्न आरोप कोणाचे बरोबर आणि कोणाचे चूक याचा नसून युती टिकवायची असेल तर घरगुती राजकारण बाजूला ठेवून कार्यकर्ते आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचा आहे. अन्यथा ही धुसफूस उद्या मोठ्या राजकीय विस्फोटात बदलू शकते.